नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन 4 पाहणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला भारतातील 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे. इथं फक्त राजकीय झाले, त्या राजकीयाऐवजी राष्ट्रीय पक्ष करून घ्या, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा. आणि असा म्हणजे हा दर्जा मिळवणं ईशान्य भारतातील तो पहिला राजकीय पक्ष ठरलेला आहे. ही एक गोष्ट इथं नमूद करण्यासारखी आहे. तर या नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना झालेली आहे 2013 साली. P.A. संगमा यांनी त्याची स्थापना केलेली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी पक्षचिन्ह आहे त्याचं पुस्तक. मेन्सच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 4 राज्यामध्ये तो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. त्याला याआधी ते म्हणजे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि नागालँड या 4 राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्याला मिळालेला आहे. तर याआधीचे मी आता तुम्हाला 7 राष्ट्रीय पक्ष सांगणार आहे त्यामध्ये, आणि त्याच्या स्थापना सांगणार आहे. त्यामध्ये काँग्रेस माहिती आपल्याला, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885ला स्थापना, ही आपल्या सर्वांना माहिती असेल. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964. त्यानंतर BJP 1980, BJP 1980. त्यानंतर बसपा बहुजन समाजवादी पार्टी 1984. त्यानंतर तृणमूल काँग्रेस 1998. म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टीच्या याआधी जर कोणत्या राष्ट्रीय पक्षाला दर्जा मिळालेला आहे तर तृणमूल काँग्रेस. याआधी 2016मध्ये तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता नॅशनल पीपल्स पार्टीच्या आधी. त्यानंतर काँग्रेस लक्षात ठेवायचं, राष्ट्रवादी काँग्रेस 1999. पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या स्थापना जर कधी जोड्या लावायला प्रश्न आला तर आपला तो प्रश्न बरोबर येऊ शकतो. तर हे नॅशनल पीपल्स पार्टी स्थापना 2013, पक्षचिन्ह पुस्तक, त्यानंतर हे 4 राज्यामध्ये तो आढळतो. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे G7 शिखर परिषद, जी त्याची 45वी बैठक 24 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान पार पडली. कुठं पार पडली ती? बियारिझ, फ्रान्स येथे ती पार पडली. तर ह्या G7 परिषदेची स्थापना झालेली आहे 1975ला. सुरुवातीला या G7 परिषदेमध्ये 6 देश होते आणि कॅनडा नंतर 7वा देश 1976मध्ये सामील झाला. मग सध्या कोणते कोणते देश सदस्य आहेत? सुरुवातीला 6 कोणते होते तर अमेरिका, हे आपण नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, जपान, जर्मनी आणि इटली, हे 6 देश त्यामध्ये होते. आणि सुरुवातीला शेवटला कॅनडा 1976मध्ये सामील झाला. आणि मुख्यालय या G7 परिषदेला मुख्यालय नाही, ही एक गोष्ट इथं नमूद करण्यासारखी आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. G7 परिषदेसोबतच मी तुम्हाला G20 परिषदसुद्धा सांगणार आहे, त्याची स्थापना आणि त्याचं मुख्यालय सांगणार आहे. तर G20 परिषदेची स्थापना झालेली आहे 1999ला. आणि G20ला सुद्धा मुख्यालय नाही, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. G20ला मुख्यालय नाही, म्हणजे G7ला मुख्यालय नाही आणि G20लाही मुख्यालय नाही. 1999लाच अजून एका संघटनेची स्थापना झालेली आहे, ते म्हणजे वाडा संघटना, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी याची स्थापना सुद्धा 1999ला झालेली आहे. आपण असंच इंटरलिंक करून प्रत्येक चालू घडामोडी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त. तर आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे 6वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून UPS मदान यांची नियुक्ती झालेली आहे.
त्यांची कोणाच्या जागी नियुक्ती झालेली आहे तर JS सहारिया, जे 5वे राज्य निवडणूक आयुक्त होते महाराष्ट्राचे, त्यांच्या जागी नियुक्ती झालेली आहे. याआधी ते UPS मदान हे राज्याचे मुख्य सचिव होते. सध्या राज्याचे मुख्य सचिव हे अजय मेहता हे आहेत. पहिले निवडणूक आयुक्त आपल्या राज्याचे 1994 साली श्री DN चौधरी हे होते. आणि आपल्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 26 एप्रिल 1994ला. 2019मध्ये रौप्य महोत्सवी वर्ष त्याचं होतं. तर ही गोष्ट 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोग स्थापन झालेला आहे. आणि आपण केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना या सेशनच्या अगोदरच्या सेशनमध्ये पाहिलेली आहे 25 जानेवारी 1950. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन. तर ह्या GI टॅगचं सुरुवातीला आपल्याला घोषवाक्य पाहायचं आहे. म्हणजे अस्सल उत्पादनासाठी GI टॅग देण्यात येतो. तर GI टॅगचं घोषवाक्य आहे अतुल्य भारताचा अमूल्य खजिना. आकांक्षा त्रिपाठी यांनी ते घोषवाक्य तयार केलं आहे. आणि GI टॅगचा लोगो हा आंद्रेज चटर्जी यांनी तयार केलेला आहे. ही एक गोष्ट आपण इथं नमूद करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. तर GI टॅगचं आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रिप्स या करारान्वये GI टॅग देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय करारावर ट्रिप्स, आंतरराष्ट्रीय स्तरावर या करारान्वये GI टॅग देण्यात येतो. ट्रिप्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि भारतामध्ये 1999चा कायदा आहे, भौगोलिक निर्देशांकन कायदा 1999. हे GI टॅग ह्या कायद्यान्वये भारतामध्ये देण्यात येतो. दार्जिलिंगचा चहा हे GI टॅग मिळालेलं पहिलं उत्पादन आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारतातलं पहिलं उत्पादन दार्जिलिंगचा चहा. आता GI टॅग एकदा फॉरेस्ट प्रीला प्रश्न आलेला आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणतं GI टॅग मिळालेलं आहे. तर तामिळनाडू सध्या लक्षात ठेवा. तामिळनाडूमध्ये दिंडीगुल नावाचं कुलूप, त्यानंतर कंदांगी साड्या, त्यानंतर पलनी पंचतीर्थम प्रसाद, याला आतापर्यंत GI टॅग मिळालेला आहे. 3 गोष्टी. त्यानंतर आपल्याला यासोबतच अजून केरळचं तिरुरविड्याचं पान, हे केरळचं आहे, त्याला एक GI टॅग मिळालेला आहे, तिरुरविड्याचं पान. त्यानंतर सिरसी सुपारी कर्नाटक, ही एक इथं नमूद करायचे. आणि ह्या सध्या आपल्याला एवढे GI टॅग इथं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. या आयोगावर आतापर्यंत जवळपास 17 ते 18 प्रश्न प्री आणि मेन्सला मिळून आलेले आहेत. त्यामुळे हा एक सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि 2019मध्ये मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक जाहीर झाले. तर 2019नुसार या मानवाधिकार आयोगामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर अध्यक्ष सुरुवातीला फक्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश हे अध्यक्ष राहत होते. पण 2019नुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशसुद्धा आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात. या आयोगामध्ये सुरुवातीला 2च व्यक्ती होते सदस्य मानवाधिकाराचे ज्ञान असलेले. आता 3 व्यक्ती असणार आहेत. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे आता पदसिद्ध सदस्य. तर पदसिद्ध सदस्य सध्या कोण कोण असणार आहे. तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष, तुम्ही हे नमूद करून घ्या, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, आणि तसेच अपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त. हे सध्या कोण असणार आहेत आता पदसिद्ध सदस्य असणार आहेत. यांचा कार्यकाळ किती असणार आहे आता 3 वर्षे किंवा 70 वर्षे लक्षात ठेवायचं. म्हणजे अध्यक्षांचा कार्यकाळ किती असणार आहे तर 3 वर्षे किंवा 70 वर्षे. आणि अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षे किंवा 70 वर्ष. अध्यक्ष पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत. आणि जे सदस्य आहेत तर सदस्यांची जी पुनर्नियुक्तीबाबत जी 5 वर्षांची कार्यकाळाची अट होती ती सुरुवातीला, म्हणजे याआधी 5 वर्षांच्या कार्यकाळाची अट होती ती 2019च्या कायद्यानुसार काढून टाकण्यात आलेली.
आणि सेम असंच राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यांचा कार्यकाळसुद्धा 3 वर्ष किंवा 70 वर्ष आणि त्यांचे अध्यक्ष कोण असणार तर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हे राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्र आणि राज्यामध्ये बऱ्यापैकी सेम आहे. ती एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. असा हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. तुम्हाला स्थापना पण सांगितलेली आहे मी 12 ऑक्टोबर 1993. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना किती आहे? 12 ऑक्टोबर 1993. ही एक गोष्ट आपल्याला इथं नमूद करायची आहे. आपण प्रत्येक आयोगही जसा जसा येईल तसा चालू घडामोडी आणि राज्यघटनेच्या दृष्टीने याला महत्त्व आहे. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार पाहायचा आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार. हा 2019चा पुरस्कार. रवीश कुमार NDTVचे पत्रकार आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला 2019चा. पुरस्कार मिळणारे ते 6वे भारतीय पत्रकार ठरलेले आहेत. पुरस्कार मिळणारे 6वे भारतीय पत्रकार. या पुरस्काराची स्थापना 1957. तर रॅमन मॅगसेसे फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. तर 1957ला या पुरस्काराची स्थापना. हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे विनोबा भावे यांना. लक्षात ठेवायचं 1958ला हा पहिला पुरस्कार देण्यात आला. 57ला स्थापना. याआधी म्हणजेच 2018ला सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार देण्यात येतो 31 ऑगस्ट यांची जयंती आहे रॅमन मॅगसेसे यांची, देण्यात येतो 31 ऑगस्टला. ही महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुरस्कार मिळणारे किती आहे तर 6वे भारतीय आहेत. पहिला पुरस्कार हा विनोबा भावे यांना. तर ही गोष्ट त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक महत्त्वाचा दिनविशेष. तो म्हणजे 15 ऑक्टोबर हा ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण दररोज इंटरलिंक करून आणि जरी माहिती या व्हिडिओमध्ये जर नाही कव्हर झाली तर पुढच्या येणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये आपण ती सर्व कव्हर करणार आहोत. चालेल मित्रांनो, आपण खूप छान प्रतिसाद देत आहात. याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.